नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी चित्रपट, वेगळ्या कथा आणि एकूण आर्थिक गणित या विषयांवर बोलतो आहे. या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे भाऊराव कराडे आलेले आहेत. भाऊराव कराडे हे ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. त्यानंतर त्यांचा बबन हा सिनेमा आला, त्यानंतर TDM हा सिनेमा आला आणि अजूनही ते 2 नवीन सिनेमांवर काम करत आहेत. आपण त्यांच्याशी आता थेट बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की सध्या मराठी चित्रपटांचं काय चाललं आहे? मराठी चित्रपटांचं काय चाललं आहे म्हणजे मोठा प्रश्न आहे तुमचा. असा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बरंच काही चाललं आहे असं म्हणता येईल. खूप नवीन गोष्टी येत आहेत, नवीन सिनेमे येत आहेत, नवीन लोक येत आहेत. तर मला वाटतं की काही अंशी थोडीशी असं वाटतं की प्रेक्षकांनी काही सिनेमा चालले नाहीत म्हणून असं लोकांना वाटतं की बुवा सिनेमागृहाकडे लोक जात नाही. पण ते सगळ्याच सिनेमांच्या बाबतीत असते. जसं मराठी सिनेमाकडे जर एखादा सिनेमा चालला नाही, लोक जात नसतील, तर ते हिंदी सिनेमाच्या बाबतीत पण तसंच आहे किंवा जगातल्या कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत तसंच आहे. एखादा सिनेमा नाही आवडला की लोक काही काळ जात नाही, पण परत एखादी गोष्ट चांगली कथा कलाकृती आली तर परत लोक सिनेमाकडे जातात. तसं मराठीमध्ये खूप नवीन प्रयोग होत आहेत. तर मोठमोठे सिनेमे मला वाटतं आत्ताच्या येणाऱ्या 2 महिन्यात किंवा पुढच्या वर्षात प्रदर्शनाला आहेत आणि निश्चितपणे मराठी सिनेमाला एक वेगळी कलाटणी मिळेल असं मला वाटतं या सगळ्या सिनेमांच्या जे येणारे सिनेमे आहेत यातून. तेवढा तर आशावादी नक्कीच आहे. तर मध्यंतरीच्या काळात मराठी सिनेमाबाबत बरीच चर्चा झाली की बाबा हे साऊथचे सिनेमे चालतात, खूप चालतात, ते इकडेही चालतात, तर मराठी सिनेमा का चालत नाही. तर त्याचं असं आहे की मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये प्रयोग होत आहेत, पण ते तितक्या ताकदीने अजून प्रयोग करण्याची गरज आहे. आणि मराठी सिनेमाचा मेकिंग जे आहे किंवा जी बनवण्याची कॉस्ट आहे याचा तो आवाका, ते स्केल वाढलं पाहिजे असं मला वाटतं. तर निश्चितपणे त्या साऊथच्या सिनेमांच्या बरोबर नुसती तुलना करण्यात अर्थ नाही, कारण साऊथचा सिनेमा 80-85च्या आधी तो आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतो. तर त्यानंतर त्यांनी जी कात टाकली आहे सिनेमाने, त्यांनी जे ग्रँजर आणलं आहे, तशा पद्धतीनं मराठी सिनेमात ते करावं लागणार आहे जाणीवपूर्वक. तर या गोष्टीकडे खूप सारे निर्माते, दिग्दर्शक आता लक्ष देतात असं दिसतंय. त्यामुळं मराठी सिनेमामध्ये एक वेगळी कलाटणी, वेगळी मिळेल असं वाटतंय. पण मी हा प्रश्न खरं विचारण्याचं कारण असं आहे की तुमचा जेव्हा TDM सिनेमा आला तेव्हापासून किंवा थोडंसं त्याच्या अगोदरपासूनच आपण असं बघतो की प्रेक्षक म्हणजे मराठी प्रेक्षक हा सिनेमागृहात येत नाही असा एक ट्रेंड दिसत होता. त्याच्यामध्येच OTT वगैरे सगळं आलं, मग तर अजूनच पाठ फिरवली प्रेक्षकांनी. तर त्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला हा खरं तर प्रश्न विचारायचा की प्रेक्षकांचं म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय की काय असं? तसं ते काय झालं की तुम्ही TDMच्या वेळेस पण असं हे पण केलं होतं की तुम्हाला चित्रपटगृह पण मिळाले नाहीत अक्षरशः वगैरे. ती वेगळीच गोष्ट होती. सिनेमागृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली हे दिसते, कारण OTT प्लॅटफॉर्म एवढे आलेत. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात काय झालं, सलग 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळं लोकांना घरी बसून बघायची सवय लागली. जे TV आल्यानंतर सुद्धा काही अंश असं झालं होतं. जेव्हा खूप TV चॅनल्स आले तेव्हा असं वाटलं की थिएटरकडे लोक जातील का, थिएटरकडे वळतील का. तर ते तेव्हाही चित्र होतं. आणि त्याच्यापेक्षा 2001-2 किंवा 2-3मध्ये DVD आणि VCD जेव्हा आलं होतं, जे VCRमुळं लोक पाहिजे तो सिनेमा अवेलेबल करून पाहत होती, पण CD आणि DVDमुळं ते इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं की लोकांना असं वाटायला लागलं की का थिएटरला जायचं आहे. तर तो काळ बघा, म्हणजे 2-3 वर्ष तर असंच होतं. जसं आत्ताची जी परिस्थिती आहे नेमकी तीच त्यावेळेस होती की आता लोकांना वाटलं त्यावेळेस की आता थिएटर राहणारच नाही, आणि त्यात बरेचसे सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडले. मग परत नव्यानं मल्टिप्लेक्स उभे राहिले आणि मग ते परत चित्र बदललं. तर हा सगळ्या व्यवसायामध्ये हा एक काळ येतो असं मला वाटतं, कुठल्याही व्यवसायामध्ये. तशीच आत्ता काहीशी परिस्थिती OTTमुळं आहे. OTTमुळे लोकांना काय वाटतं की माझा वेळ मी थिएटरमध्ये जाऊन का घालवावा, एवढा मला सगळं घर बसल्या बघायला मिळतं आणि जगभरातला सिनेमा मिळतो आहे. आणि जगभरातल्या सिनेमाशी तुलना मराठी सिनेमाशी होते किंवा भारतातल्या सिनेमाशी होते. तर ही तुलना झाल्यामुळं कदाचित लोकांना वाटतं की नाही ठीक आहे, मला सगळं उपलब्ध होतं आहे तर मी जाणार नाही. पण हे जास्त काळ राहणार नाही, कारण थिएटरची जी गंमत आहे, ते जे ग्रँजर आहे, तो जो अनुभव आहे, तो लोकांना एकत्रित बसूनच घेऊन पाहायचा आहे. त्यामुळं हे चित्र हे निश्चितपणे पालटेल असं मला वाटतं. म्हणजे बघा,
येत्या मागच्या काही दिवसांमध्ये जर ह्या वर्षाच्या सुरुवातीला वेड चालला, वेडने खूप मोठा गल्ला कमावला आणि थिएटरकडे लोक आली. त्यानंतर झिम्मा चालला, त्यानंतर वाळवी चालला, वाळवीसारख्या सिनेमाने परत थिएटरकडे लोक आली. तर हे चांगली गोष्ट आली आणि चांगली कलाकृती आली की लोक परत थिएटरकडे येतील. कारण लोकांना काय आहे की नाही, मुळात सिनेमा ही कलाकृती अशी आहे की ती वैयक्तिक बघण्यासारखी नाही. ती एकत्रित येऊन समाजाने येऊन बघण्याची आणि अनुभव घेण्याचा अनुभव आहे. तर त्यामुळं चित्रपटगृहाकडे परत लोक येतील असं वाटतं. नाही, पण मला तुम्ही आता काही सिनेमांची नावं घेतली, तर त्यामध्ये मला असा प्रश्न विचारायचा आहे की हे तुम्ही जे सांगताय तसं ते ज्याला आपण ओरिजिनल कथा म्हणतो ती अशी वर्षातून एखादीच येते. अन्यथा बाकीचे मराठी चित्रपट जर बघितले तर ते कुठल्या तरी परदेशातल्या चित्रपटांवरून, साऊथच्या चित्रपटांवरून कॉपी केलेली असते, किंवा मग एक तद्दन विनोदी सिनेमे असतात, किंवा मग अगदीच काही आता आलेले ते प्रपोगंडा सिनेमा असतात. मग लोक ह्याच्याकडे साहजिकच येत नाहीत, असं एक काही जाणकारांचं म्हणणं आहे. असं असू शकतं, म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक मत राहील. पण काय की कुठली तरी कॉपी असणं किंवा एखाद्या कलाकृतीवरून मूळची कलाकृती घेऊन परत त्याचं इकडं रूपांतरण करणं, त्यामुळे प्रेक्षक तिकडे जातीलच का नाही हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण आता OTTमुळं झालं आहे काय की ते ओरिजिनल बघण्याकडे लोकांचं जास्त कल आहे. आणि ते डब पण आहेत, त्याला सबटायटल्स पण आहेत, आणि ते मग कुठलीही लँग्वेज असली तर ते तितकं बॅरियर राहिलं नाही की मला ते समजणारच नाही. त्यामुळं ती कलाकृती परत मराठीमध्ये रूपांतरित करायची का किंवा हिंदीमध्ये करून त्याचा व्यवसाय करायचा का, तर याकडे लक्ष देण्यापेक्षा लोकांनी, म्हणजे सगळ्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, कलाकारांनी नवीन गोष्ट, नवीन क्रिएशन करण्यावर भर दिला तर चित्रपट सृष्टीला ती ऊर्जित अवस्था येईल असं वाटतंय. आता हे तुम्ही म्हणता ते खरं आहे, म्हणजे एखाद्या सिनेमाच्या बाबतीत असं होऊ शकतं की हा सिनेमा अमक्या गोष्टीचं पुढं आणतो, किंवा ही कलाकृती या मूळ कथावरून घेतलेली आहे किंवा या सिनेमावरून घेतलेली आहे. म्हणजे मूळ कादंबरीवरून घेणं वेगळं, एखाद्या गोष्टीवरून घेणं वेगळं, आणि त्या सिनेमाचं परत इकडं रिमेक करणं वेगळं. तर रिमेककडे जास्त लोक फारसं वळतील असं वाटत नाही. त्यापेक्षा नवीन गोष्टीच आणण्यावर भर दिला गेला पाहिजे. नवीन गोष्टी आल्या का साहजिकच येते, आणि तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही बघता किंवा लोकांना माहिती आहे नवीन गोष्ट आली की ती धुमधडाक्यात चालते, कुठलेही असो. तर ही जे गणित आहे की वर्षातून एखाद दुसरी नवीन गोष्ट येणं, तर ते वाढवावं लागेल. म्हणजे वर्षात 2च सिनेमे चालले तर सिनेमा इंडस्ट्री मोठी होणार नाही. वर्षात किमान 20 सिनेमे चालले पाहिजे. साऊथकडे नेमकं काय होतं आहे, साऊथ आता सगळं टेक ओव्हर करते असं दिसतं. का दिसतंय ते? कारण त्यांच्याकडे वर्षाला 50 सिनेमे चालतात किंवा 20 सिनेमे चालतातच. ते 20 सिनेमे चालल्यामुळे ते चालणारे 20 सिनेमे इकडे येतात. भारतातल्या सगळ्याच भाषांमध्ये डब होतात किंवा सगळीकडे रिलीज होतात. तसं मराठीमधून जर वर्षातून 2 सिनेमे चालले तर ते पोहोचणार नाही. किंवा मग परत लोक काय म्हणतात, अरे मराठी सिनेमे काय 2च सिनेमे चालत आहेत आणि मग त्यासाठी आपण वाट बघायची. त्यापेक्षा तो फ्लो जर कंटिन्यू असला तर लोक चिकटून राहतील मराठी सिनेमाला. तर ते व्हायला पाहिजे. आता साऊथचं जर पाहिलं तर मग त्यांनी खूप गोष्टी म्हणजे ठरवून केल्या असं दिसतं आपल्याला. म्हणजे तुम्ही बघा 85 किंवा 80च्या आधीमध्ये आपण सगळ्यांनाच ती गोष्ट अशी वाटत होती की अरे साऊथचा सिनेमा म्हणजे टुकार किंवा मेलोड्रामॅटिक सगळं असं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी जसे हे चॅनल्स आले, मॅक्स जे चॅनल्स आहे मॅक्स नावाचं, त्याच्यावर बघा त्यांनी सगळा साऊथचा सिनेमा डब करून, हिंदी डब करून फुकट दाखवला. महाराष्ट्रात फुकट दाखवला, जगभरात फुकट दाखवला. तर ते एक वातावरण तयार केलं त्यांनी, ग्राउंड तयार केलं, आणि त्याची फळं आता दिसत आहेत. तिकडच्या सिनेमाची लोक वाट बघतात कारण ते त्यांनी केलं. तसं मला वाटतं की मराठी सिनेमाला हे अवघड नव्हतं का? तर नव्हतं. मराठी सिनेमे मी म्हणतो तिकडे दाखवा ना, काही अंशी फुकट दाखवा. ते एक वातावरण तर तयार केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे चॅनल्स आहे, तर त्यांनी ते केलं. हे आपल्याला का जमलं नाही हे म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे. तर ते तसं व्हायला पाहिजे वेगळ्या याने. आपल्याकडे जर सगळी यंत्रणा आहे आणि मराठी इंडस्ट्री एवढी मोठी आहे, एवढा मोठा अनुभव आहे, मुळात चित्रपटसृष्टीची म्हणजे जन्मच आपल्या मराठी सिनेमाने झाला आहे, तर तो एक वेगळा प्रयोग म्हणून करायला पाहिजे. आणि जेव्हा 10-20 सिनेमे वर्षभराला चालतील ना, तर आपोआपच लोकांना काय वाटतं, अरे आमचा मराठी सिनेमा थिएटरमध्ये चालतोय आणि आम्हाला मराठी सिनेमा बघायचा आहे. तर हे ठरवून कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. अजून एक त्याच्यात असं पण दिसतं की एका आठवड्याला 2 मोठे सिनेमे रिलीज होतात. त्यामुळे एक कुठला तरी सिनेमा त्यातला चालतो आणि दुसरा त्यामुळे मार खातो. तर ते गणित कसं बदलण्याची गरज आहे? म्हणजे आता ते फार अवघड आहे. म्हणजे काय झालं की सिनेमे जर मराठी वर्षात 100 सिनेमे बनत असतील, त्यातले जर 70-80 जरी रिलीज होत आहेत असं जरी पकडलं तरी आठवडे फार कमी आहेत.
आणि त्या आठवड्यात ती विभागणी कशी करायची. तर हा त्या निर्मात्यांच्या परस्पर समजुतीने घेऊन गोष्टी कराव्या केल्या पाहिजेत खरं तर. मग एखादा मोठा सिनेमा त्याबरोबर म्हणजे चालण्यासारखं नाही असं काही नाही. तेवढी थिएटरची संख्या आणि हे सगळं आहे. एका वेळी 2 मराठी सिनेमे चालू शकतात किंवा 3ही चालू शकतात. असं याआधी पण पाहिले आपण की 2-2 मराठी सिनेमे चांगले मराठी सिनेमे चालले आणि लोकांनाही उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला. तर हे होऊ शकतं, पण त्याचं व्यवस्थित मार्केटिंग करून त्या वेगवेगळ्या त्या ज्या वेळा आहेत त्या कशा लोकांना सोयीस्कर होतील हे सगळं ठरवून हे गणित आखलं गेलं पाहिजे. आणि शक्य होईल तेवढं दोघांमध्ये जास्त काही क्लॅशेस होणार नाही असं ठरवून जर केलं तर ते कदाचित प्रेक्षकांनाही वाटेल की आता आपण हा सिनेमा बघावा या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात कदाचित दुसरा सिनेमा येईल. होतंय काय की हिंदी सिनेमा त्याच वेळेस लागतो. मराठी सिनेमाची स्पर्धा फक्त मराठीशी नाही आहे. मराठी सिनेमाची मराठीशी कधी स्पर्धा नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझा सिनेमा आणि तुमचा सिनेमा एकत्र आला आणि मग त्या दोघांची टक्कर होते तर असं काहीच नाही. असं काहीच नाही. कारण तुमची मांडण्याची पद्धत वेगळी, माझी मांडण्याची पद्धत वेगळी आणि काही अंशी ती जी गोष्ट आपण मांडतोय, जी सांगतोय त्याचा ऑडियन्स पण वेगवेगळा आहे. टार्गेट ऑडियन्स आहे तो दोन्ही सिनेमांचा वेगळा आहे. मराठी सिनेमाची खरी स्पर्धा आहे ती हिंदी, साऊथचा सिनेमा आणि एकाच वेळेस येतात आणि हा इंग्लिश सिनेमा. कारण हे ना येतात ना ते वेगळंच गणित आहे त्यांचं. ते खूप मोठ्या लेवलला येतात आणि त्याच्यात मराठीची गळचेपी होते असं होतं. तर ते जे पोषक वातावरण आहे ना तर ते पोषक वातावरण मराठीसाठी नाही आहे. साऊथसाठी काय झालं आहे की बरेचसे राजकारणी जे आहेत ते सगळे सिनेमा इंडस्ट्रीतूनच आलेत पुढं साऊथमध्ये. त्यांनी ते वातावरण तयार केलं जाणीवपूर्वक. म्हणून मी काय म्हणतोय की ते जाणीवपूर्वक तयार केलेल्या गोष्टी आहेत ते आपल्याकडे झालं नाही. पण मग ह्याला म्हणजे आता हे खरं हा जुना प्रश्न आहे, अनेक चघळून हे झालं आहे. पण मराठीला काही डेडिकेटेड थिएटर्स किंवा स्क्रीन्स असाव्यात असं एक सारखं पुढे येतं. नाही ते करून पण होणार काय. जर काही ठराविक स्क्रीन मराठीला दिल्या मग तेवढ्याच पुरतं तुम्ही रिलीज करणार आहे का? नाही. आपल्याला तर सगळीकडे रिलीज करावं लागणार आहे. त्यापेक्षा मराठी सिनेमाचं जे स्केल आहे ना ते वाढवलं गेलं पाहिजे. मराठीमध्ये काय झालं आहे की प्रोड्युसर म्हणून जी कन्सेप्ट आहे ती मराठीमध्ये फार अभावाने बघायला मिळते. बरोबर. मोजकीच 4 नावं तुम्हाला निर्माता म्हणून दिसतात. त्यांना ती गणितं माहीत असतात सगळे आणि ते सगळे यशस्वी होतात. जे नवीन निर्माते येतात त्यांना काही माहीत नसताना मग ते अपयशी होतात आणि मग परत असं होतं की अरे मराठी सिनेमा नको, त्यात असा तोटाच होतो. तर मला तेच म्हणायचं की ठरवून तुम्ही व्यवसाय म्हणून त्याकडे जर बघितलं आणि तशा पद्धतीने जर केलं तर ते होईल. आणि मग मोजकीच स्क्रीन देऊन ते अजिबातच भागणार नाही. कारण त्या स्केलला एक तर आपल्याला निर्मिती मूल्य बदलावी लागणार आहेत, आपली मार्केटिंगची मूल्य बदलावी लागणार आहेत. ते सगळं बदलल्यानंतर मराठी सिनेमा त्या याला जाईल. आणि परत जर तुम्ही म्हणता की ठराविक थिएटर द्या परत आपण चौक टाकतोय असं होतंय. बरोबर. त्यापेक्षा स्पर्धा करायची ना ती स्पर्धाच करा. ती स्पर्धाच केली पाहिजे आपल्याला. आणि मराठीमध्ये स्पर्धा नाही आहे, ती कधीच दिसत नाही. तुम्ही कधीही बघा, कुठलाही सिनेमा बघा, 2 मराठी सिनेमा आले ते एकमेकांमध्ये हा चालला आणि तो चालला असं होत नाही. पण त्याला वेगळ्या सिनेमांची टक्कर द्यावी लागते. त्यामुळं 4 थिएटर त्याला अधिकृतपणे कायम द्या याने काय होणार नाही. त्यासाठी मराठी सगळे निर्मात्यांनी एकत्र येऊन, कलाकारांनी एकत्र येऊन, डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत त्यांनी एकत्र येऊन एक चांगलं मॉडेल उभं केलं पाहिजे. म्हणजे अजून बरेच लोक म्हणतात की म्हणजे जेव्हा आम्ही जातो एखादी गोष्ट पिच करतो याची रिकव्हरी मॉडेल काय आहे. तर मराठी सिनेमासाठी रिकव्हरी मॉडेल किंवा एक चांगलं धंद्याचं मॉडेल असं नाही झालं. बरोबर. ते हिंदीत पण नाही आहे. पण हिंदीत काय ते वेगळ्या मोठ्या स्केलवर रिलीज होतं त्यामुळे रिकव्हरी होऊन जाते. कारण त्यात कॉर्पोरेट असतात. तर तसं मराठीला एक गणित काहीतरी आखावं लागेल. त्यावेळेस ती गोष्ट बदलू शकते. शकते. आता थोडासा प्रश्न मी तुमच्याकडे येतो की तुम्ही TDM हा सिनेमा बनवला आणि त्यावेळेस थिएटर्सचा पण अडचण झाली होती. तुम्ही प्रेक्षकांशी पण संवाद साधला होता आणि त्यानंतर तुम्ही काही दिवसांनी TDM हा सिनेमा यूट्यूबवर टाकला. तर तुम्हाला मग OTTच्या म्हणजे खरं तर यूट्यूबसुद्धा एक OTT प्लॅटफॉर्म आहे पण तो एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. पण मग त्याचं OTTचं, यूट्यूबचं आणि मराठी प्रेक्षकांचं काय नेमकं गणित आणि तुम्ही काय विचार केला होता? काय झालं की मला माझ्या थिएटरमधून निघाल्यानंतर मला वाटत होतं की OTTला रिलीज करायचं आणि मी तसे प्रयत्नही करत होतो. पण मध्ये काही लोकांना भेटलो. मला थेट OTT प्लॅटफॉर्म जे लोक तिथं बसले त्यांच्यापर्यंत मला जाताच नाही आलं. काही लोक मध्ये होते ते मला त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरला पण लावून देतो, त्या पण याला लावून देतो, तिकडे पण लावून देतो आणि सगळीकडे सिनेमा दिसेल असं मला सांगितलं.
मग मी त्यांच्याशी ते डील पण केलं, ॲग्रीमेंट पण केलं आणि म्हणलं की ते म्हणले महिन्या दीड महिन्यात होऊन जाईल. मला 6-7 महिने काहीच नाही झालं त्याच्यावर. पण मीच हादरलो, नेमकं 6 महिने होऊन गेले, 7 महिने झाले, आपल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जर येत नाही तर मग आपण काय करायला पाहिजे. मग मी तो एक निर्णय घेतला, कारण सिनेमा आपण तर काय घरात ठेवू शकत नाही. त्याचं बनवला आहे, थिएटरमधून उतरल्यानंतर तो लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे. तर मग मी म्हणून तो निर्णय घेतला की नाही आपल्याला. आणि एक चित्र काय दिसतं माहिती आहे का, म्हणजे आता हे मी बोलणं फार म्हणजे चुकीचं ठरेल कदाचित, की मराठी सिनेमाला एक ऑडियन्स नाही असं सर्रास बोललं जातं. तर मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही, मग मला असं वाटलं आपण चुकी करतो का मराठी सिनेमा करून. आपण तर चेक केलं पाहिजे ना आपल्या सिनेमाला ऑडियन्स आहे का नाही. मग मला वाटलं की ठीक आहे मराठी सिनेमा पैसे देऊन लोक बघत नाहीत, पण ते फुकट तरी बघतायत का नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे हो. आणि मग मी ठरवून यूट्यूबला टाकला. बरं. असं, कारण कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मकडे गेलं का ते एक तर कोणी घेत नाही विकत कायमस्वरूपी, मग ते शेअरिंग देऊ किंवा असं काहीतरी असं ते डील असतं. आणि ते केल्यानंतर परत ते निर्मात्याला ते सगळं हे करावंच लागतं. म्हणजे ते त्रास आहे एक प्रकारचा. तर मराठी सिनेमा OTT प्लॅटफॉर्मला का घेतला जात नाही हे एक तर पहिला मला पडलेला प्रश्न. आणि प्रेक्षक नाही आहेत का, जर असेल तर मग आपण बनवतोय तर मग 100% चुकीचं आहे. जर प्रेक्षक नसेल मराठी सिनेमाला तर ते चुकीचं कशाला बनवायचं ना. मी हा विचार केला आणि मग मी ते चेक करण्यासाठीच मी सिनेमा टाकला यूट्यूबला, खरं सांग. आणि मला त्याचा भन्नाट रिस्पॉन्स आला. म्हणजे 2 महिन्यात 1 कोटी व्ह्यूज झाले. 2 महिन्यात 2.5 महिन्यात 1 कोटी व्ह्यूज झाले. मला असं वाटलं की माझा ऑडियन्स आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की मी TDM 2 फक्त यूट्यूबसाठी बनवणार आहे. बरं. वा, म्हणजे तुम्ही घोषणाच करा. म्हणजे मला आता ठीक आहे ना, यूट्यूबला मागणी आहे ना लोकांची, तर मला ते ज्या स्केलला बनवायच्या त्या स्केलला बनवून मी यूट्यूबसाठी रिलीज करून मला माझी रिकव्हरी पण व्यवस्थित होईल असं मला वाटतं. आणि मी यूट्यूबसाठीच बनवणार आहे TDM. आता आपण खरं मुलाखतीच्या एक शेवटच्या भागाकडे येऊ, की तुमच्या तर नेहमीच्या ज्या कथा असतात आत्तापर्यंत या चित्रपट, त्या स्वतःच्या आणि ओरिजिनल कथा असतात तुमच्या. पण आता तुम्ही एक वेगळा प्रयोग करताय. आता तुम्ही अण्णा भाऊंची एक गाजलेली कथा आहे, गाजलेली म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येकाला त्याचं नाव माहिती आहे, फकीरा. आणि तुम्ही फकीराची कथा घेऊन तुम्ही सिनेमा करण्याची घोषणा केलेली आहे. तर त्याच्या पाठीमागचा विचार काय होता? कारण मला असं वाटतं की फकीरावर यापूर्वी पण एक सिनेमा झाला होता. तर त्याच्या पाठीमागचा तुमचा विचार काय आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? खरं तर फकीरा ही कादंबरी जी आहे ना, मी खूप लहानपणी वाचलेली आहे. मी 9वीत असताना ती कादंबरी वाचली. वाचनाच्या त्या याच्यात मला असं वाटलं की हे पुस्तक आहे ना, हा एक सिनेमा आहे. तोपर्यंत मी 9वीत असताना मी काय ठरवलं नव्हतं मी सिनेमाकडे येणार आहे. मी ठरवलं नव्हतं. पण मी 9वीत ती कादंबरी वाचली आणि 10वी पास झालो आणि मी ठरवलं की मला सिनेमाच करायचा आहे. आयुष्यात मला सिनेमा करायचा, नाही तर मी शेती करणार. ह्या 2 गोष्टी माझ्या पक्क्या होत्या. आणि मग मला वाटलं की मी परत फकीरा वाचली तेव्हा 10वी नंतर परत वाचली, तेव्हा वाटलं की मला आयुष्यात या गोष्टीवर सिनेमा करायचा आहे. तोपर्यंत त्याच्यावर सिनेमा आला आहे का नाही आला आहे किंवा कादंबरीवरती सिनेमा होतो का हे मला काही माहीत नव्हतं. आणि मी ते मनोमन विचार केला होता, कारण ती प्रस्तावनेतच आहे. वि. स. खांडेकरांची प्रस्तावना आहे फकीराला. आणि ते लिहितात की संबंध एक चित्रपट डोळ्यासमोर सरकतो असं वाटतं वाचताना. आणि तो अनुभव मला आला. म्हणजे मी आधी गोष्ट वाचली, मग ती प्रस्तावना वाचली आणि मग तो अनुभव आला आणि मला वाटलं की त्या सिनेमा करायचं तर आपण याच्यावर केलं पाहिजे, कारण इतकी दर्जेदार ती कलाकृती आहे. आणि मग मी जसं सिनेमात आलो, मग एक एक गोष्ट जुळवत गेलो. मनाशी पक्की खुणगाठ होती की आयुष्यात फकीरावरती सिनेमा करायचा. म्हणजे आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी ठरवतो, मला काय करायचं, ह्या टप्प्यावर काय करायचं, त्या टप्प्यावर काय करायचं. तर हे मी तेव्हा ठरवलं होतं की मला यावर सिनेमा करायचा. आणि मग मी पहिला सिनेमा केला, दुसरा केला, तिसऱ्याचं काम सुरू झालं. आणि दुसरा सिनेमा केल्यानंतर मला अचानक आठवण आली, बबन झाला, खोडा झाला आणि बबनच्या आम्ही तयारीत होतो. बबनच्या रिलीजला जवळ आनंद माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला फकीरावरती काहीतरी करायचं. आणि मग मी पटकनी जाऊन त्यावेळेस ते सगळे राईट्स घेऊन टाकले 2018मध्ये. ते राईट्स घेतले आणि मग तेव्हापासून मी याच्यावर काम सुरू केलं. म्हणजे स्क्रिप्ट माझं 18मध्येच कंप्लीट झालं होतं. बरं. त्याच्यानंतर काही काम राहिलं होतं. स्क्रिप्ट म्हणजे पहिलं कच्चा ड्राफ्टच असतो सगळा. मग जेव्हा आता मी सगळे तिसरा सिनेमाचं हे झालं, TDMची गोष्ट झाली, आता काय करायचं हा मोठा प्रश्न होता. आणि मग माझे मित्र आहेत मंदार जोशी, आम्ही अचानक मुंबईत भेटलो आणि म्हणलं आता काय करतोय. म्हणलं सर काय नाही, अशा गोष्टी चाललंय. ते म्हणले काय आहे तुझ्याकडे नेमकं आता नवीन करण्यासारखं काय. म्हणलं गोष्टी तर माझ्या 3-4 आहेत.
तर त्यांना मी एक 1 लाईन त्यात सांगितली. ते म्हणले अजून याच्यापेक्षा काय चांगलं आहे. मी म्हणलं माझ्याकडे फकीराचे राईट्स आहेत. ते म्हणले याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. आणि म्हणले मग आपण याच्यावर काम सुरू करू. मग ते म्हणले मला आवडेल म्हणजे सगळ्या प्रक्रियेत हे व्हायला आणि लिखाणापासून. मग आम्ही दोघं त्याच्यावर स्क्रिप्ट आणि डायलॉगवर आम्ही दोघांनी सुरू केलं काम. तर हे काय होतं की बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये नेहमी कोरलेल्या असतात लहानपणापासून किंवा अचानक एखादी गोष्ट हे होते. तर तेव्हापासून ती गोष्ट कोरलेली आहे माझ्या मनावरती. आणि मग नंतर मला कळलं की यावरती सिनेमा झाला होता. म्हणजे खरं तर आम्ही ते सगळे आत्ता मला मंदारजींनी सांगितलं अरे यावरती सिनेमा झाला होता पण तो कुठं उपलब्ध नाही आहे. आणि तेव्हाही मी आर्काईव्हला पाहिलं होतं, सगळीकडे पाहिलं होतं, पण तो उपलब्ध नाही आहे तो सिनेमा. मग नंतर ते काही ठिकाणी ते लिखित आहे की अण्णाभाऊ साठेंनीच त्यात एक महत्त्वाची भूमिका केली होती. बहुतेक सावळ्याची. आणि बरीच मोठी मंडळी सगळी हिंदीतली काही मंडळी ते सिनेमा करत होती. पण त्या सिनेमाचं काय झालं हे मला माहीत नाही. पण मला आवडलेली गोष्ट आहे प्रचंड आणि ती कायम माझ्या डोक्यामध्ये सतत घोळत होती म्हणजे अगदी शालेय वयापासून. आणि म्हणून मला ती गोष्ट करायची असं डोक्यात पक्का आहे. म्हणजे त्या गोष्टीतच एवढा भन्नाटपणा आहे म्हणजे त्या सगळा म्हणजे स्क्रीन प्ले आपण वेगळा काय लिहिणार, डायलॉग काय लिहिणार, ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर त्यात गोष्ट अशी की आमच्या पुढं हा प्रश्न आहे की यातलं काढायचं काय, हा मोठा प्रश्न आमच्या दोघांपुढे आहे की यातला कुठला भाग वगळायचा आणि कुठला ठेवायचा. तर एक चांगलं स्क्रिप्ट झालं आहे आता सगळ्या याच्यावर. आता या स्टेजला आहेत म्हणजे स्क्रिप्ट तर ऑलमोस्ट आमचं या 1-2 महिन्यात लॉक होऊन जाईल. आणि त्याचं प्रीची तयारी आता सुरू आहे. तर प्री प्रोडक्शनला भरपूर वेळ लागणार आहे कारण मोठा सिनेमा आहे, त्याचा सेटअप पण मोठा आहे. आणि चांगले दिग्गज कलाकारांनी मला सहमती दर्शवली की मला या सिनेमात काम करायचं. तर त्यांची तयारी आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण जे स्वप्न होतं मला ज्या लोकांबरोबर काम करायचं होतं पुढे जाऊन ते सगळे लोक काम करायला तयार आहेत, ही मोठी गोष्ट आहे. पण मग ह्याची म्हणजे साधारणतः काय त्याची टाईमलाईन काय असेल अंदाज आहे? पुढच्या वर्षी म्हणजे 25मध्ये त्याचं शूटिंग सुरू होईल. बरं. आणि 26ला तो रिलीज होईल असं आहे, असं डोक्यात आहे. म्हणजे मोठा सिनेमा तो असेल, अशी मोठा सिनेमा असेल. आणि निश्चितपणे ते एक चित्रपटसृष्टीला एक वेगळी कलाटणी देऊन जाईल कारण ती कलाकृती खूप सुंदर आहे. जसं तुम्ही म्हणाला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये ती कलाकृती आहे. आणि तर तसं पाहिलं तर त्याचे वाचकच 50-60 लाख तर सहज असतील महाराष्ट्रभरात. तरी वाचकांच्या पसंतीतला उतरलेली कादंबरी आहे. आणि मुळात ते करण्यामागचं असं दुसरं एक गणित की जेव्हा ती वाचली तेव्हा असं वाटलं की हा इतिहास आहे. म्हणजे मला वाटलं की ही ऐतिहासिक गोष्ट आहे. पण तसे ऐवज कुठं सापडत नाही, ऐतिहासिक ऐवज कुठं दस्तऐवज सापडत नाही. मग फकीराने खरंच लढा दिला आहे का इंग्रजांशी, का फकीरांनी फक्त आपल्या माणसांशी लढा दिला आहे. तर मला असं जाणवलं की ही जी गोष्ट आहे, मी आत्ता जेव्हा रिसर्च करत होतो तर अगदी त्या म्हणजे फकीराला पाहिलेली माणसं एखाद दुसरं कोणीतरी आहे की तो लहान असताना फकीराला पाहिलेलं नाही पण अण्णाभाऊ लहान असताना त्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग त्यांना विचारलं की ती फकीराची गोष्ट तुमच्यापर्यंत कशी आली, तर ते IQ ते असताना ती आलेली आहे. म्हणजे कुणीतरी सांगितली. म्हणजे जसं आपल्याकडं सगळंच साहित्य असं म्हणतात की मौखिक आहे. बरोबर आहे. तर खरं तर मौखिक नाही आहे आणि ते नसेल कारण एवढं समृद्ध साहित्य आपलं आहे. ते उगाच असं लादलं की हे तुमचं सगळी मौखिक परंपरा आहे, पण ते मला खरं वाटत नाही. कारण एवढा साहित्यिक परंपरा आपली मोठी आहे. पण ते ऐकून लोकांच्या स्मरणात ती गोष्ट होती. आणि फकीराचा वावर अख्ख्या वारणा खोऱ्यात होता. त्याच्या पाऊल खुणा त्या म्हणजे ज्या खुणा आहेत त्या जाणवतात, ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग मला वाटलं की हा जर इतिहास आहे तो तितक्या ताकदीनेच तो मांडला गेला पाहिजे. आणि म्हणून त्यावर वेळ घेऊन ठरवून ते एक वेगळी कलाकृती करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मराठीमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि त्याचा एक भाग आहे भाऊराव पण वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये आपल्याला ते दिसलेलं आहे. आणि अण्णाभाऊंची कथा घेऊन ते आता फकीरा सिनेमा करतायत. आपल्याला त्याची प्रतीक्षा आहेच. तोपर्यंत भाऊराव धन्यवाद.